जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबाग शहरातील श्याम वाईन्स या मद्य विक्रीच्या दुकानातून नकली मद्य विक्री होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे, तालुका सचिव विनायक पालेकर आणि अलिबाग शहर अध्यक्ष निजाम खान या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगड जिल्ह्याचे अधीक्षक रविकिरण चौरे यांना अलिबाग येथील कार्यालयात भेटून निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे आणि शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अलिबाग शहरातील PNP नगर समोर असणाऱ्या रेवदंडा बाजूकडे जाणाऱ्या विक्रम स्टँड नजीक असणाऱ्या अशोका कॉम्प्लेक्स मध्ये असणारे श्याम वाईन्स दुकानामधून राजरोसपणे नकली मद्याची विक्री करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत। रविवार दिनांक 7 मे 2024 रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओचा दाखला देत सदर बाब निदर्शनास आणून दिली। रविवार दिनांक 7 जुलै 2024 रोजी एक ग्राहक अलिबाग येथील PNP नगर येथील श्याम वाईन्स या मद्य विक्रेत्याकडे DSP नामक मद्य घेण्यासाठी गेला। त्या DSP मद्याची चव ही विचित्र लागल्याने पुन्हा त्याच मद्य विक्रेत्याकडे जाब विचारण्यासाठी गेला। तेथे बाचाबाची झाल्यानंतर दुसरी बाटली देऊन सारवासारव करण्याचा मद्य विक्रेत्याकडून प्रयत्न झाला। ओरिजिनल असलेले DSP ब्लॅक या मद्याची बाटली व मद्य विक्रेत्याकडून वितरित झालेली मद्याची बाटली यात तफावत देखील आढळून आली आहे। पर्यटकांची पसंती असलेल्या अलिबाग येथे राजरोसपणे नकली मद्य विकले जात असून मद्यप्रेमी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।